गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही आहे अयोध्यामध्ये. आता आम्ही इथं स्टे केला होता का तर रात्री टेंट लावायला आम्हाला जागा भेटली नाही. तुम्ही बघू शकता जिथं पार्किंग आहे ना तिथे किती गर्दी आहे. आता इथं होतो रूममध्ये. आता चाललोय आम्ही. जय श्रीराम. जय श्रीराम. बघू शकता आम्ही अशा रूममध्ये थांबलेलो. जय श्रीराम. जय श्रीराम. हे आमचं रूम. तिथं आम्ही रात्री स्टे केला होता. टेंट लावायला जागा वगैरे भेटली नाही. 12:30 वाजता पोहोचलो आम्ही इथं. आता निघलो आम्ही रामदर्शनाला. जय श्रीराम. इथं तर सध्या गर्दी कमी आहे जरा. आता आम्ही चाललोय हनुमानगडीला. हनुमानगडीहून मग नंतर ना याला जाणार आहे. हे असे स्केचर बनवलेत. खूप म्हणजे खूप भारी आहे अयोध्या. या प्रकारे नाही का, अशा प्रकारे इथं नाही. हाय रामरथ पार्क जायचा मार्ग इकडं. आणि इकडं जातो आपण राम जन्मभूमीला. त्या साईडला गर्दी बघू शकता तुम्ही कशी आहे. एकामेकाच्या हात सोडत नाहीत लोक. ह्या गर्दीत जर कोण विसरलं की विसरलं. बघू आता आतमध्ये गर्दी कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही. हा इथला मेन चौक आहे, सरस्वती चौक म्हणून. बघू शकता इथले नजारे तुम्ही. नाईटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच आहे रात्री, पण डेला असं दिसते हे. आने के लिए कष्ट करें। जहाँ पे होंगे जहाँ भी है आप इधर आपको दर्शन चलिए. बस मारा पूछ करके. जय श्रीराम. जय श्रीराम. आमचा जय घोष चालू होत आहे आणि आम्ही चाललोय असंच हळूहळू हळूहळू पुढे. अर्धा तास झालं चालतोय, अजून काही नाही. कारण की गर्दी तुम्ही बघू शकता. अशा गर्दीमध्ये आम्हाला फास्ट चालतं पण आहे. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. असाच आमचा घोष चालू आहे आणि असं एन्जॉय करत करत आम्ही चाललेलो आहे. अजून एक किलोमीटर असंच जायचं आम्हाला. हे आहे हनुमानगडी. पहिले इथं दर्शन घेतलं जातं, मग पुढे गेलं जातं. तर आम्ही लाईन मधून साईडला सरकलोय. खूप मोठी लाईन आहे, बघू शकता तुम्ही. एवढी मोठी लाईन आहे आणि आम्ही थोडं आउटसाईडला आलेलो आहे. आता आम्हाला पलीकडे जायचं, पण हे बॅरिकेड असल्यामुळे आम्हाला जाऊ देणार नाही. जेवढं इकडं आलोय तेवढंच आम्हाला रिटर्न जाऊन नंतर ना पुढे यावं लागेल. जवळ पोहोचलोय आता आम्ही. तुम्ही बघू शकता कशी गर्दी आहे. प्रचंड अशी गर्दी आहे. लोक खूप लांब लांब आले. आउट ऑफ कंट्री पण लोक आलेले आहेत. बघू शकता वरती कशी गर्दी आहे तुम्ही. ही आहे हनुमानगडी. वरती चाललोत आता आम्ही. अशा प्रकारे गर्दी आहे. एकदम ढकलाढकली करतात लोक. हनुमानगडी. हे आहे हनुमानगडी. हे पाठीमागून दर्शन होतंय असं. हे आहे आपलं बजरंगबलीचं मंदिर. बघू शकता तुम्ही. गर्दी प्रचंड अशी गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे. एवढ्या गर्दीतनं पास आउट व्हायचं म्हणजे जोक नाही. खूप त्रास होतो याला.
आमचं दर्शन झालेलं आहे. हनुमानगडीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय राम मंदिराकडे. असे छोटे छोटे रस्ते आहेत, तशा रोडने चाललोय कारण खूप लांब जायचंय. शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतोय. येतोय लवकर. आता तुम्हाला श्रीराम जन्मभूमीचा हे करून दर्शन देईल. आलोच. ही गर्दी आहे राम जन्मभूमी मंदिराकडे जायचा रस्ता आहे. बघू शकता ब्लॉकेज कसे आहेत, भयंकर ब्लॉक आहेत. गर्दी प्रमाणाच्या बाहेर प्रचंड अशी गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. श्रीराम जय श्री. आता आम्ही चाललोय आतमध्ये. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाहीये करत मोबाईल आतमध्ये. मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार आहे. तर इथं ठेवतो आम्ही आमचे लॉकर. मोबाईल ठेवतो इथं लॉकरमध्ये. सॉरी. जय श्रीराम मित्रांनो, दर्शन झालेले. आतनं फक्त फोटो भेटला, व्हिडिओ भेटला नाही. इथून घेतलोय. भारी वाटलं, डोळे भरून आले त्या अक्षरशः नाही का आतमध्ये ते रामांची मूर्ती बघून. रामचं दर्शन झालेलं आहे. आता खूप वेळ झाला आतमध्येच होतो. आता जस्ट नाव दर्शन झाले. आता इथं आमचे शूज चप्पल जे ठेवले त्याचे लॉकर आहे. लॉकरमधून घेतोय. प्रत्येक लोक असे वाट बघत बसतात. आणि मी महत्वाचं म्हणजे मी चुकलेलो. ते सगळे इकडे तिकडे गेले, एकटा फसलेलो मी. हे आहे नमः शिवाय श्री श्रीरेश्वती. तर जय श्रीराम मित्रांनो, आता आम्ही निघलोय डिरेक्ट आपापल्या घरी. दादा जाणार आहे जमलं तर. ओके, दादाचं काय एवढं फिक्स नाही, पण टेंभुर्णीला येईल हा. जमलं तर मनालीला जाणार आहे. मी येणार आहे टेंभुर्णीला, दादा जाणार आहे मुंबईला. तर आम्ही निघतो आता अयोध्यामधून. खूप भारी वाटतंय नाही का प्रवास करून. आणि खूप दिवसानंतर ना एवढं फिरलोय, मोठी ट्रिप मारली. भारी, खरंच भारी वाटतं एकदम. तर आम्ही थांबलेलो इथं चहा प्यायला. तर आमचे काही मित्र आहेत आपल्या टेंभुर्णीच्या जवळचेच, मिटकलवाडीचे. ते भेटलेले आहेत आपल्याला. हा आपल्याला आधीच भेटलेला आहे, हा नंतरून भेटलेला आहे. आता येतात ते हे MS13 बोले तो खतरा बोलते इसको. MS13 भाऊ आपल्या मिटकलवाडीवरून आहेत. भावाने कॉन्टॅक्ट केलं होतं. हे पण भाऊ तिकडूनच आहेत. हे तर आपल्याकडे सारखंच येतं. हा आपल्याकडे सारखंच येत असतो हा. आता इथून पुढे कुठे प्लॅनिंग तुमचा? आता इथून पुढे हे चाललेत वृंदावनला. तरी आपला आता स्टे कुठे करणार आहे तुम्ही? कॅम्पिंग करणार. ओके ओके. तर भाऊ आहे सोलापूरचा आपला. भाऊ चाललाय आता कुठं? वृंदावनला चाललेत. आता भाऊ चाललंय. जय महाराष्ट्र, जय श्रीराम मित्रांनो. एवढं भारी वाटलं मित्रांना भेटून. आता हे पुढे वेगळीकडे चाललेत. सगळे इकडे तिकडे फटकणार आहेत. मी वेगळीकडे जाणार आहे, हे वेगळीकडे चाललेत. दादा सोलापूरमध्ये. एवढं भारी एक्सपिरियन्स होता आमचा रायडिंगचा. खूप भारी वाटलं. आता वाईट एवढंच वाटतंय, मॅडी एक साईडला चाललाय, अँग्री एका साईडला चाललाय आणि मी एका साईडला चाललोय. आणि तशामध्ये भाऊ भेटले मला सोलापूरचे. एवढं भारी फील होते. आणि महाराष्ट्रातले माणसं भेटले ना, खरंच भारी वाटतं बरं का. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. चला तर आता जय भवानी, जय शिवाजी, जय महादेव. तर खूप भारी वाटतंय. आणि वाईट पण खरंच खूप वाटायला लागलं. कारण की अँग्री एका साईडला चाललाय आणि हा एका साईडला चाललाय नाही का. आमचा ग्रुप एक आहे.